मित्र हो, वर्ध्याचे माजी खासदार रामदासजी तळस साहेब यांना त्यांच्याच गावी राम मंदिराच्या गर्भगृहात रामनवमीच्या दिवशी प्रवेश चक्क नाकारला। मित्र हो, या विषयात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहतात मित्र हो बातम्यांची बातमी। मित्र हो, भाजपाच्या या हुकुमशाहीची सुरुवात तर केव्हाच झाली आहे आणि लक्षात ठेवा, हे आमच्यासारख्यांना सर्वात आधी समजलं, म्हणूनच इतर कामधंदे सोडून आम्ही या लोकजागृतीच्या अभियानात सहभागी झालो आहोत। मित्र, ज्यांचा विश्वास आहे ते अवश्य जागृत होतील आणि ज्यांच्या मेंदूवर खोट्या हिंदुत्वाची कांडी फिरवली आहे त्यांचा मेंदू या बधिरतेतून तेव्हाच जागा होईल जेव्हा ही आग त्यांचा उंबरठा पार करून त्यांच्या छातकाळापर्यंत पोहोचेल। परंतु तेव्हा मित्र हो, वेळ फार दूर निघून गेलेली असेल, हे ध्यानात ठेवा। गेल्या रामनवमीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे भाजपाचे माजी खासदार रामदास तळस सकाळी 10 वाजता देवडी वर्धा येथील राम मंदिरात रामाचे दर्शन घेण्यासाठी तळस साहेब सपत्नीक पोहोचले होते। तेव्हा त्या मंदिराच्या गर्भगृहात गाभाऱ्यात जाण्यासाठी त्यांना चक्क रोखले। तेथील पुजारी ट्रस्टी हे म्हणतात, तुम्ही सोहळं घातलेलं नाही आणि तुमच्या गळ्यात जानवं नाही, अर्थात तुम्ही पवित्र नाहीत, म्हणून तुम्हाला आत येता येणार नाही। तुम्ही दुरूनच दर्शन करा आणि इथून चालते व्हा। बहुजन जेवढे हा व्हिडिओ बघत असतील, बहुजनांनो कान उघडून हे ऐका। अर्थात मी स्पष्ट सांगतो, तेली माळी कोळी कुणबी धोबी गवळी सुतार लोहार सोनार चांभार कासार कुंभार वंजारी बंजारी आणि यापेक्षाही आणखी अनेक जातींच्या बहुजनांनो, तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल तर तुम्ही हिंदू आहातच, यात तिळमात्र शंका नाही। परंतु आता अंधारात जगणं सोडा, थोडं प्रकाशात या, पुढे या। 2% लोक, विशिष्ट समाजाचे 2% लोक तुम्हाला शुद्ध हिंदू समजत नसावेत का? तर ऐका मित्र हो, उत्तर नाहीच मिळतं। फक्त 2% स्वयंघोषित उच्चवर्णीय महाराष्ट्रावर नाही तर अख्ख्या देशावर राज्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक बहुजन नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येणार आहे आणि त्यासोबतच मित्र हो, त्यांच्या बहुजन कार्यकर्त्यांना देखील यापासून वंचित राहावे लागणार आहे। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बहुत बाकी है दोस्तों। मनुस्मृती संपली नाही, ती मनुस्मृती मधले काही काळ दबा धरून बसली होती। त्यांच्याकडे सत्ता नसल्याने होयबा होयबा करत त्यांचे गनिमी प्लान सुरूच होते। परंतु हे प्लान यशस्वी होण्यासाठी ज्यांनी इमान विकून यांना मदत केली ते आहेत बहुजन। अशा काही बहुजनांनो, तुम्ही जर RSS चे भक्त असाल, तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या मैदानात सतरंजा उचलत असाल निरंतर, तर थोडे थांबा, पुढे पहा आणि विचार करा, तुमची जागा नेमकी कोणती हे काहीच काळात मनुवादी लोक ठरवणार आहेत। कान उघडून ऐका, रामदास तळस हे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आहेत। सलग मित्र हो, दोनदा ते वर्धा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते आणि त्या दिवशी, अर्थात रामनवमीच्या दिवशी देखील ते भगवा दुपट्टा गळ्यात टाकून हिंदू आहेत म्हणूनच राम मंदिरात पोहोचले होते, यात शंका नाही। परंतु ब्राह्मण पुजाऱ्याने त्यांना गाभाऱ्यात येण्यास, गर्भगृहात येण्यास मज्जाव केला, तेव्हा त्यांचे डोळे ताडकन उघडले। कुणाचे? तळस साहेबांचे। परंतु काहीही ठोस अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या नाहीत। त्या प्रतिक्रिया न देता किंवा त्या पुजाऱ्याचा विरोध न करता अगदी मुकाट्याने तळस साहेब तिथून निघून गेले। मित्र हो, खासदार राहिलेल्या व्यक्तीची ही अवस्था झाली तर तुम्ही आम्ही कोण आहोत? त्यामुळे चिंतन
करा, विचार करा मित्र हो. त्यांच्या नजरेत तुम्ही सर्व शूद्र आहात असे त्यांच्या वागण्यातून लक्षात येते. तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी रामनामात मग्न करून रामापासूनच वंचित ठेवण्याचे दिवस आता उजाडले आहेत. जागे व्हा. आणि यापुढे तुम्हाला खऱ्या विचारांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न होतील. अनेक मित्र, ज्यांनी विचार दिले असे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या हत्येचं षडयंत्र तुमच्या तोपर्यंत लक्षात येणार नाही जोपर्यंत संपूर्ण देश ते काबीज करणार नाहीत. भाजपा अर्थात मित्र हो भारतीय जनता पार्टीचं गुणगान करणारे हेच ते रामदास तडस होते आणि हेच ते रामदास तडस आहेत, ज्यांची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. बघा, लोकसभा निवडणुकीच्या वेळी ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती मित्र. आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये, त्या कॉलमध्ये ते दुसऱ्या माणसाला, समोरच्या व्यक्तीला त्यात ते म्हणाले होते, मोदी आमचे प्रश्न, आमच्या मतदारसंघातल्या कोणत्याही समस्या, कुठल्याही समस्या मोदी साहेब ऐकून घेत नाही. आणि ते म्हणतात, आम्ही म्हणतो तसं करा, नाहीतर घरी बसा. हा धक्कादायक खुलासा त्या फोन कॉल्समधून खुद्द रामदास तडस यांनी खासदार असताना केला होता मित्र. स्वार्थासाठी अनेक बहुजन नेत्यांनी ईडीच्या धाकाने भाजपाचे मित्रपक्ष म्हणून प्रवेश घेतला आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. विसरू नका मित्र. त्यात अजितदादा पवार राष्ट्रवादीचे हे नाव अग्रस्थानी आहे. मतदार म्हणून जगत असताना पक्ष कोणताही असो, आता मात्र जमीन फुंकून पावलं टाकण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. तुम्ही हिंदू आहात हे जगाला माहिती आहे, त्यामुळे ढोल वाजवून सांगत फिरण्यात काहीही उपयोग नाही, काही अर्थ नाही. श्रद्धा असू द्या, परंतु अंधश्रद्धा नाही. मित्र हो, राम कालही तुमचा होता, आजही तुमचाच आहे हे लक्षात घ्या, आणि उद्याही तुमचाच राहील. परंतु राम फक्त पूजण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी प्रत्येकाच्या मनात, आचरणात असला पाहिजे. आज दूरवर दिसत असलेले जातीभेदाच्या आगीचे डोंब तुमच्या दारापर्यंत येईल तेव्हा वेळ फार दूर निघून गेलेली असेल, हे ध्यानात ठेवा. असो, आज या विषयात एवढंच मित्र हो. तुमच्या लक्षात आलं असेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र हो शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मित्र हो, नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.